ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ. काल आपण ऐकलं की व्यास शिष्याने शुकमुनींना सांगितलं की गुरुजींनी आम्हाला केवळ 2च श्लोक शिकवलेत, पण गुरुजींनी असे 18,000 श्लोक रचलेले आहेत की ज्या श्लोकांच्या श्रवणानं वाचनानं डोळे उघडे असताना सुद्धा समाधी लागेल. हे ऐकून शुकदेव विचार करतात, वेदव्यास, अरे हे तर माझे वडील आहेत, मी तर त्यांचा उत्तराधिकारी आहे, मी नक्की त्यांच्याकडे जाणारच आणि हे सर्व श्लोक अभ्यास करणारच. शुकदेव धावत धावत व्यासांच्याकडे जातात. 12 वर्षानंतर शुकदेव आज आपल्या घरी आले, आश्रमात आले. शुकदेवाने वडिलांना दंडवत घातला. व्यासाने त्यांना छातीशी धरलं, त्याच्या मस्तकाचं चुंबन घेतलं. तेव्हा शुकदेव म्हणतात, पिताजी, ज्यांच्या श्रवणानं पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी परमप्रेममय भक्ती निर्माण होते आणि जीवांचा शोक, मोह आणि भय नष्ट होतात, ते श्लोक मला शिकवा. व्यासांना अतिशय आनंद झाला. व्यासाने शुकदेवांना श्रीमद भागवताचं अध्ययन करवलं आणि व्यासांची भागवताचा प्रसार कसा होईल ही काळजी दूर झाली. या भागवत कथेचा खरा अधिकारी तर आत्माराम आहे, कारण श्रीकृष्ण सर्वांचे आत्मस्वरूपच आहे. सूत म्हणतात, शौनक हो, आश्चर्य करू नका. पुरुषोत्तम श्रीकृष्णांचे गुण असे मधुर आहेत की सगळ्यांना ते आपल्याकडे खेचूनच घेतात. मग त्याच्यामुळं शुकदेवांचं मन आकर्षित झालं तर नवल काय. शुकदेवांनी तर सगळ्याचा त्याग केला होता, पण श्रीकृष्णांचा त्याग त्यांना करता आला नाही. त्यामुळंच शुकांनी श्रीमद भागवत महापुराणाचा सूक्ष्म अभ्यास केला. हे ऐकून शौनक विचारतात, शुकदेव तर अत्यंत विरक्त होते, मग तरीसुद्धा त्यांनी भागवताचा अभ्यास का केला आणि भागवत कशा करता सांगितला. तेव्हा सूत म्हणतात, त्याला एक इतिहास घडला, तो तुम्हाला सांगतो. कारण भागवताच्या कथेची सुरुवात महाभारताच्या शेवटच्या कथेतूनच झालेली आहे. महाभारताच्या युद्धाचा शेवटचा दिवस होता. मांडी फोडल्यामुळं वेदनाने तडफडणाऱ्या दुर्योधनाचा देह खाण्यासाठी कोल्हे, लांडगे, गिधाडे त्याच्या भोवती जमू लागलेली होती. तेव्हा कृतवर्मा, कृपाचार्य आणि अश्वत्थामा दुर्योधनाला भेटायला आले. आता केवळ हे 3च कौरव सेनेतील वाचलेले होते. तरीही दुर्योधनाच्या हृदयामधील सुडाची भावना शांत झालेली नव्हतीच. 100 पैकी 99 कौरव मेले, पण एकही पांडव मेला नाही. याचं त्याला अत्यंत दुःख होतं. आपलं दुःख त्याने अश्वत्थाम्याला सांगितलं आणि अश्वत्थामा म्हणाला, तुला मी आनंदी करण्याकरता सर्व पांडवांना मारेन, काळजी करू नकोस. हे ऐकून अतिशय आनंदाने दुर्योधनानं अश्वत्थामाला सरसेनापती बनवलं आणि एका तरी पांडवाला मारलंस तरी मी आनंदानं मृत्यूला सामोरं जाईन असं सांगितलं. त्यावेळी रात्रीच्या अंधारात घुबडाने कावळ्यांच्या वस्तीवर हल्ला करून शेकडो कावळ्यांना, त्यांच्या पिल्लांना झोपेतच मारलेलं अश्वत्थामाने बघितलं. त्या कावळ्यांचा आक्रोश ऐकून अश्वत्थामाला आपण सुद्धा पांडवांच्यावर असाच सूड घ्यावा अशी कल्पना सुचली आणि त्यांनी तसं कृपाचार्य आणि कृतवर्म्यांना बोलून दाखवलं. दोघांनाही हे ऐकून धक्का बसला, पण शेवटी कुसंगतीनं दोघांनी अश्वत्थाम्याच्या योजनेला संमती दिली. पांडवांच्या शिबिराच्या दारात कृतवर्मा आणि कृपाचार्य उभे राहिले आणि अश्वत्थामाने रात्री झोपलेल्या सगळ्यांची अमानुषपणे कत्तल करायला सुरुवात केली.
जीव वाचवायला पळून जाणाऱ्या प्रत्येकाला दारापाशी कृतवर्मा आणि कृपाचार्य यांनी मारलं. आणि नेमके याच वेळी कृष्ण, पांडव, द्रौपदी आणि युत्सू रात्रीचं फिरायला बाहेर पडलेले होते. फिरून आल्यावर पांडवांना आपल्या मुलांची अमानुष कत्तल झालेली दिसली. त्यात त्यांची 5ही मुलं शांत झालेली होती. हे पाहून द्रौपदीनं आकांत करायला सुरुवात केली. असं नीच कर्म करणाऱ्याला शासन केलंच पाहिजे असं द्रौपदीला वाटत होतं. इकडं अश्वत्थामाने 5 पांडवांची शिरं घेऊन दुर्योधनाला सांगितलं, बघ 5ही पांडवांना मी मारलेलं आहे. दुर्योधनाला अतिशय आनंद झाला आणि अश्वत्थाम्याने ती 5 शिरं त्याच्या पुढे टाकली. क्षणात त्याच्या लक्षात आलं, अरे अरे हे पांडव नाही आहेत, ही तर त्यांची मुलं आहेत. एका क्षणापूर्वी झालेला अत्यानंदाचं रूपांतर दुसऱ्या क्षणी अतीव दुःखात झालं. त्यामुळं दुर्योधनाचा अंत झाला. द्रौपदीचा आकांत पाहून अर्जुन, धर्मराज, भीम, नकुल, सहदेव हे सगळेच अत्यंत दुःखी झाले. कृष्णाने आणि अर्जुनानं ओळखलं की हे नीच कृत्य करणारा अश्वत्थामाच असणार. तेव्हा अश्वत्थामाला शासन करण्यासाठी भीम धावला. पण अश्वत्थामाचं बल भीमापेक्षा अधिक आहे हे जाणून अर्जुनासह श्रीकृष्ण भीमाच्या पाठोपाठ अश्वत्थाम्याला शासन करायला निघाले. प्राणरक्षणासाठी पळणाऱ्या अश्वत्थाम्याच्या रथाचे घोडे दमले. त्या असहाय्य झालेल्या अश्वत्थाम्याने भीम अर्जुनावर ब्रह्मास्त्र सोडलं. ब्रह्मास्त्राचं तेज सगळीकडं पसरायला लागलं. तेव्हा यातच आपले प्राण जाणार म्हणून अर्जुनानं श्रीकृष्णाला हे काय आहे असं विचारलं. तेव्हा श्रीकृष्णाने त्या ब्रह्मास्त्राचा पाडाव करण्यासाठी अर्जुनाला दुसरं ब्रह्मास्त्र सोडायला सांगितलं. नंतर प्रचंड संहार टाळण्यासाठी अर्जुनाने आपलं तसंच अश्वत्थामाने सोडलेलं ब्रह्मास्त्र परत घेतलं आणि त्यावेळेला झडप घालून त्याने अश्वत्थामाला पकडलं, पशुप्रमाणे दोरी बांधली आणि द्रौपदीच्या पुढं आणून टाकलं. अश्वत्थामाला बांधून आणलेलं पाहून द्रौपदी चिडून एकदम विचारते, अरे सोडा याला, सोडा याला, हा तर तुमचा गुरुबंधू आहे, सोडा याला. गुरुपुत्र म्हणजे प्रत्यक्ष गुरुच. तेव्हा अश्वत्थामाला तुम्ही मारू नका. अश्वत्थामाला मारायचं की नाही यावर तिथं खूप वाद झाला आणि विटंबना करून जीवदान देणं म्हणजेच मृत्यू असतो. म्हणून अश्वत्थाम्याची विटंबना करून त्याच्या केसातील मणी कापून काढला आणि त्याला श्रीकृष्णाने आणि पांडवांनी हाकलून दिलं. द्रौपदीनं असा विचार केला की अश्वत्थाम्याच्या आईला आता पतीसुद्धा नाही आहेत. आता तिचा मुलगा जर मारला तर ती कुणाच्या आधारानं राहील. मी निदान सनाथ आहे. अशा रीतीने द्रौपदीनं करुणामय अंतःकरणानं अश्वत्थाम्याला जीवदान दिलेलं होतं. अशा रीतीने महाभारताचं युद्ध संपलं. पांडवांना राज्य मिळालं. युधिष्ठिर सम्राट झाले. सगळीकडं आनंदी आनंद झाला. तेव्हा श्रीकृष्ण सांगतात, मला आता माझ्या द्वारकेला गेलं पाहिजे. माझा इथला कार्यभाग संपला आहे. असं म्हणून ते रथात आरूढ होतात. रथ जरा पुढं जातो. तेवढ्यात अभिमन्यूची पत्नी उत्तरा धावत धावत आली आणि म्हणाली, पाही पाही महायोगिन देवदेव जगत्पते, नान्यम त्वद्भयं पश्ये यत्र मृत्यू परस्परम. देवा माझं रक्षण करा. तो तप्त बाण माझ्याकडे येत आहे. माझं भस्म झालं तरी चालेल, पण पोटातील पांडवांचा एकमेव वंश टिकावा एवढीच विनंती आहे. जेव्हा उत्तरा धावत येते तेव्हा ती कृष्णाला अहो कृष्णा अशी नाही हाक मारत. तिनं वेगवेगळ्या 3 नावांनी श्रीकृष्णाला पुकारलेलं आहे. असं का केलं याचा अर्थ तुम्ही ऐका.
उत्तरा भगवंतांना महायोगी म्हणते, कारण ब्रह्मास्त्र सोडण्याची पात्रता योगींच्या मध्येच असू शकते, इतरांच्या मध्ये नाही. तेव्हा एका योगींनी सोडलेलं संकट शस्त्र दूर करण्यासाठी योगींच्यापेक्षा मोठा महायोगीच हवा, महायोगीचीच शक्ती हवी. योगी अश्वत्थामाचा प्रतिकार करण्याकरता महायोगी कृष्णच योग्य आहेत, म्हणून ती श्रीकृष्णांना हे महायोगी म्हणून पुकारते. नंतर उत्तरा म्हणते, हे देवदेव, अश्वत्थाम्याने गर्भावर ब्रह्मास्त्राचा प्रयोग केलाय. ब्रह्मास्त्र म्हणजे ब्रह्मदेवानं दिलेली शक्ती आहे, तिचा अश्वत्थाम्याने दुरुपयोग केला. हा दुरुपयोग टाळण्यासाठी, रोखण्यासाठी ब्रह्मदेवांच्या पेक्षा मोठी शक्ती हवी. आणि ब्रह्मदेवांच्या पेक्षा कोण मोठे आहेत? तर भगवान श्रीकृष्णच. त्यामुळं केवळ तुम्हीच त्याला रोखू शकता, म्हणून ब्रह्मदेवांचा देव, देवांचा देव असं देवदेव श्रीकृष्णाला म्हणून पुकारलेलं आहे. नंतर उत्तरेनं तिसरं भगवंतांना विशेषण लावलंय, ते जगतपती. जगतपती म्हणजे जगाचं रक्षण करणारा, पती म्हणजे रक्षण करणारा, ज्यांनी 16,108 स्त्रियांचं रक्षण करून त्यांना प्रतिष्ठा प्राप्त करून दिलेली आहे. ज्याच्या रक्षणात आपण आहोत असं सांगायला आपल्याला गौरव वाटतो, तो पती. आणि श्रीकृष्ण तर सगळ्यांचंच रक्षण करणार आहे, म्हणून त्याला जगतपती म्हणलेलं आहे. अशा ह्या जगतपती, तू आता माझ्या गर्भाचं रक्षण कर. नेमका अर्थ दर्शवणाऱ्या नावानं हाक मारली तर नक्कीच भगवंतांना कशासाठी हाक मारत आहात तुम्ही हे लवकर लक्षात येतं आणि आपलं कार्य सुलभ होतं. हे मुरलीधरा अशी हाक मारली तर श्रीकृष्ण भगवान मुरली घेऊन सूर काढतच येणार ना. पण जेव्हा तुम्ही हे मुरारी असं बोलाल, तेव्हा मुरारी म्हणजे ज्याने मूर राक्षसाला मारलेलं आहे तो. मग त्यावेळेला श्रीकृष्ण त्वेषानंच येणार. म्हणून कोणत्या नावानं हाक मारायची म्हणजे आपला कार्यभाग साधेल हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि हे उत्तरा चांगल्यापैकी जाणत होती, म्हणून कृष्णांचा तिनं गौरव करून 3 नावांनी पुकारलं. आणि काय सांगितलं तर पांडवांचा एकमेव वंश जो माझ्या पोटात वाढतोय त्याचं रक्षण करा. भागवतामध्ये 18,000 श्लोक आहेत, पण खरं म्हणजे हे 18,000 मंत्रच आहेत. या मंत्रांची शक्ती आपल्याला माहीत नाही, म्हणून आपण त्यांना श्लोक म्हणत आहे. जर ह्या श्लोकांचा अर्थ जाणून त्याचं नीट अनुष्ठान केलं तर हा प्रत्येक श्लोक म्हणजे मंत्र आहे, याची तुम्हाला प्रचिती येईल. गर्भवती स्त्रियांच्या गर्भाचं रक्षण करण्याकरता हा श्लोक अत्यंत चांगला आहे. गर्भवती स्त्रियांनी रोज याचं पवित्र अंतःकरणानं जर अनुष्ठान केलं तर त्यांच्या गर्भाची उत्तम वाढही होईल आणि चांगल्यापैकी रक्षणही होईल. ह्याची खात्री मी देत नाही आहे, मोठमोठ्या संतांनी दिलेली आहे. तेव्हा ज्यांना ह्याचा उपयोग करून घ्यायचा असेल त्यांनी याचं नीट पठण करावं आणि कार्यभाग साधून घ्यावा. श्रीकृष्ण ताबडतोब रथातनं उतरले. त्यांनी ओळखलं की हे अश्वत्थाम्याचंच कृत्य आहे. अश्वत्थाम्याने पृथ्वी पांडव रहित करण्यासाठी पांडवांच्यावर 5 बाण मारले आणि उत्तरेच्या गर्भावर ब्रह्मास्त्र सोडलेलं आहे. श्रीकृष्णाने पांडवांच्याकडे येणारे 5ही बाण सुदर्शन चक्रानं नष्ट केले आणि नंतर उत्तरेच्या परवानगीनं तिच्या गर्भात सूक्ष्म रूपानं प्रवेश केला आणि उत्तरेच्या गर्भाचं रक्षण केलं. उत्तरेच्या गर्भावर अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडलं तेव्हा 3 महिन्याची ती गर्भवती होती. उत्तरेच्या प्रार्थनेनं भगवंत त्या गर्भाला वाचवण्यासाठी गर्भाशयात प्रवेश करतात. तिथं ते सतत 9 महिने अंगठ्या एवढ्या चतुर्भुज रूपामध्ये गर्भाचं रक्षण करतात. परीक्षिताचा जन्म 12 महिन्यांनी झालेला आहे. असे हे एकमेव उदाहरण आहे
की मातेनं एकाच वेळी आपल्या गर्भात भगवंतांनाही धारण केलंय आणि भक्तालाही धारण केलेलं आहे. म्हणूनच कुंती माता उत्तरेला दंडवत करण्याची इच्छा दाखवते, कारण उत्तरा देवकी, यशोदा, कौसल्या यांच्यापेक्षाही नशिवान आहे. गोपाळ कृष्ण भगवान की जय. उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञानयज्ञ.